गाईज गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आता मी फ्रेश झाली आहे आणि आज काय बाहेर जायचं काय प्रोग्राम आहे नाही आपला. तर आता माझी मम्मी एक चांगली आज बेस्ट रेसिपी ट्राय करणार आहे कारल्याची. तुम्ही असे कारले खाल्ला तर तुम्ही असे बोलाल कारलंच नाही. जे व्यक्ती कडू बोलतात किंवा त्यांनाही कारली खाऊ घाला. एवढे गोड गोड बोलतील, एवढे गोड गोड बोलतील, काय काय म्हणजे काय बोलू मी. एवढी चांगली रेसिपी आहे. आणि आता मी नाश्ता करते. नाश्ता केल्यावर मग काय नाही, आपल्याला टी व्ही बघायची आहे, टाईमपास करायचा आहे. काहीच आहे बघा, नाश्त्याला आज उपमा आहे. याच्यावर मी छानपैकी शेव टाकलेली आहे आणि लिंबू पण टाकलेलं आहे. आता मी टी व्ही लावली, पण टी व्हीचं काय चॅनल बंद आहे. ते काहीतरी काम चालू आहे तिथे. 12 वाजता चालू होणार आहे, पण 12 वाजायला 5 मिनटं आहेत. तर 5 मिनटं आपण वाट बघूया. कारण त्या इज मॅन्डेटरी. जेव्हा आपण जेवतो काय पण खातो तेव्हा तारक मेहता इज मॅन्डेटरी. तर बघू 5 मिनटं वाट बघून की येते का नाही म्हणून, नाहीतर मग मोबाईलवर लावू. गाईस, आजची रेसिपी एकदम वेगळी आहे. तुम्ही कारले असे खाल तर विसरून जाल की तुम्ही कारले खाताय. ही रेसिपी बघा. आता इथे कारले ते आपण साफ करून आणि त्या आतमधलं पण आपण काढून घेतले आणि बॉईल करून घेतलेत ह्यांना कुकरमध्ये. आता इथे आपण चिंच याचं पाणी करूया, म्हणजे याला भिजत ठेवू. हे खोबरे आणि कांदे तुम्हाला पुढची प्रिपरेशन दाखवते गाईस. आता इथे हे बघा सामग्री, हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. इथे बघा शेंगदाणे ते रोस्ट केलेले आहेत आणि खोबरा किसून घेतलेला आहे, कांदा स्लाइस करून घेतलेला आहे, हे अद्रक आहे, गुळ आहे, जिरा आणि मिरची. ह्याला सगळ्याला फ्राय करून असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा इथे सगळं आता परतून झालेलं आहे. लसूण पण टाकायचं आहे आपल्याला. आणि मग हे आता आपल्याला सगळं मिक्सरमध्ये मिक्स करून एकदम छानपैकी पेस्ट बनवून घ्यायची आहे. गाईस, इथे आपण हा मसाला ते होतं सगळं वाटून घेतलेलं आहे. आता याच्यात मसाला टाकूया. हळद, मग धना पावडर, लाल तिखट. हे आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. गाईस, आपण ह्याचं चिंचेचं पाणी पण टाकलेलं आहे आणि आता याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि हे कारले आहेत आपले जे आपण उकडून घेतलेले, त्याच्यात आपण हे सारण भरूया. गाईस, हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यात हे भरायचं आहे सारण. आणि ते आपण ही कढई तापत ठेवली आहे, ह्याच्यात आपण तेल टाकणार आहे. गाईस, आपण आता ह्याच्यात तेल टाकलेलं आहे. थोडंसं ह्याच्यात आपण हिंग टाकलं आहे. आता एक एक करून आपल्याला हे भरलेली कारली ह्याच्यात टाकायची आहेत. तेल छानपैकी तापलेलं आहे. आता ह्याला आता आपण 5 मिनटं ढक्कन देऊन थोडंसं शिजवून घेऊया. गॅस ही आपली मीडियमवरच आहे. हे उरलेलं आपलं सारण आहे. आता ह्याच्यात आपण पाणी टाकणार आहे आणि ह्याची आपण ग्रेव्ही बनवून, म्हणजे हे ग्रेव्ही आपण ह्याच्यासाठी यूज करणार आहे. छानपैकी फ्राय झालेत. आता ह्याच्यात आपण ग्रेव्ही टाकणार आहे. आता गाईस, हे छानपैकी थोडं मिक्स करायचं आहे एकदम, पण कारले असे तुटले नाही पाहिजेत. आणि एकदम स्लो, एकदम कमी गॅसवर आपल्याला ह्याला 10 मिनटं शिजवत ठेवायचे ढक्कन देऊन. गाईस, इथे आपले कारले मात्र रेडी झालेले आहेत. हे बघा किती भारी वाटते आणि काय काय सुगंध येते, काय म्हणजे सांगावं तुम्हाला. एवढे भारी झालेले आहेत. आता याला आपण बंद करूया. गाईस, फायनली टी व्ही चालू झालेली आहे. आपल्याला 12 वाजता होईल, पण 5 वाजता टी व्ही चालू झालेली आहे. आणि पप्पांनी आज नाश्ता आणलाय. आज दुसरी कचोरी आणली आहे पप्पांनी. हे बघा, मग आपण आता ही खाऊया कचोरी. आणि हे बघा तारक मेहता.
गाईस काल मी माझ्या मामाकडे गेलतो आणि आताला आले आणि केक पण आणले सोबत. तर गाईस मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला चालली आहे. ती मला आली आहे भेटायला खाली माझ्या बिल्डिंगच्या. आणि बघूया कुठे उभी आहे ती. दिसत तर नाही आहे मला. कुठे गेली आहे काय माहिती उभी. तुला बघते. गाईस ही बघा माझी बेस्ट फ्रेंड हळू हळू येते. खूप दिवसांनी मी तिला भेटते. कशी हसत हसत आली आहे बघा कशी हसत हसत आली आहे. तर गाईज आपला डे इथे एंड झालेला आहे आणि मी आता चेहऱ्याला काहीतरी लावलेलं कारण आमची ते 2 प्रोग्राम आहेत. एक म्हणजे माझ्या काकाच्या पोराचा साखरपुडा आहे परवा आणि दुसरं म्हणजे आमचे ते मागे गणपती आहे तर त्याची तयारी चालू होती आमची. तर आता माझं जेवण पण झालं आहे आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडला पण भेटून आली आहे. आणि माझं एक ओपिनियन आहे की तुम्ही नक्कीच ही भाजी कारल्याची ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्याकडे अजून एक कारल्याची रेसिपी आहे जी तुम्ही ट्राय कराल आणि बोलाल हे कारल्याची भाजी नाही आहे खूप वेगळी लागते. तर ती पण मी टाकण्याचा प्रयत्न करेन जेवढे दिवस मी आहे ते घरी तोपर्यंत. आणि तुम्ही नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. फॅमिली मेंबर्सला सांगा बघायला ब्लॉग आणि असेच ब्लॉग कंटिन्यूड होण्यासाठी बेल आयकनला हिट करा आणि शेअर पण करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर बाय.